देखना चाहिए। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मॅडम. वही पेन घेतलं का सगळ्यांनी? हो. चला 2 मिनिटं आरामदायी अवस्थेमध्ये बसायचं. पहिले डोळे बंद करायचे. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचं महाराजांचं पहिलं नामस्मरण करायचं आपल्याला आणि मग सुरुवात करायची आहे. पूर्ण रिलॅक्स. हॅलो ताई. हा बोला. हॅलो. हा बोला. काय घ्यायचंय जवळ? वही पेन घ्या. आज मेडिटेशन नाहीये. घेतली. हा घेतली. मला ना आणखी दुसऱ्या घ्यायचंय की काय? नाही. सॉरी. चला रिलॅक्स व्हा. पूर्ण डोक्यातील दिवसभराची धावपळ दगदग सगळं साईडला ठेवा. आज आपण स्वामी स्पेशल महाराजांच्या आशीर्वादाने आजचं स्पेशल सेमिनार घेणार आहोत. श्रावण स्पेशल सगळ्या गोष्टी काय मेसेज. श्रावणामध्ये आपण काय काय करणार आहोत याची माहिती घेणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापले माईक अनम्यूट ठेवायचे. ज्या वेळेस सांगितले जाईल त्यावेळेस अनम्यूट करून बोलायचं आहे. चला एकत्र आपण सुरू करूया. 1 2 3 सुरू. ओम श्री स्वामी समर्थ. 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 कोणाचा माईक चालू आहे? श्रावण म्हटल्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक आनंद उत्साह हा नेहमीच येत असतो. प्रत्येकाने ठरवून ठेवलेलं असतं की पुढच्या श्रावणामध्ये मी हे करणार ते करणार. पण काय काय करता नेहमीप्रमाणे कोण सांगू शकेल का? काय काय करतो आपण श्रावणामध्ये? तुम्ही काय काय ठरवता? बरोबर. ग्रंथाचं वाचन करतो. बरोबर. आणखीन दर सोमवारी मंदिरात जातो. बरोबर. दर सोमवारी शंकराच्या देवळात जातो. अभिषेक करतो. रुद्र वाचन करतो. शिवलीलामृत वाचतो. बरोबर. आणखीन गुरुचरित्राचं पारायण करतात. महापुरुषाचं पारायण करतो. बरोबर. शुक्रवारी ज्योतीचं व्रत करतात. बरोबर. सवाष्ण घालतो. बरोबर. बाकी श्रावणात सोमवारी ब्राह्मण असतो, शुक्रवारी सवाष्ण असते. म्हणजे महिनाभर चालूच असतं काही ना काही. बरोबर. सोमवारी वारुळाच्या मातीच्या पिंडी करतो. बरोबर. नारायण पूजा. कोणती पूजा? कोण श्रावणात सत्यनारायण पूजा घालतात. ओके ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं करता. प्रत्येकाच्या घरामध्ये हे केलं जातं. ठीक आहे. ताई मी रविवारी आदित्य रानवलची पूजा करते. काय म्हटला ताई? रविवारी आदित्य रानवलची पूजा करते. खूप छान खूप छान.
खूप छान. आणि सोमवारी जे आपापल्या परीने सगळं करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर आहे. पण ते करून सुद्धा घरातल्या अडचणी संपल्या का? नाही. बरोबर. समस्या नाहीत असं कोणी नाही. तुम्ही नामस्मरण करा, सेवा करा, सगळं काही करून सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतो आणि मग आपण काय करतो? देवाला काय म्हणतो? आपण जे काही मनापासून करतोय तेव्हा आपल्याला खूप एनर्जी मिळते. 2 तास खूप फ्रेश वाटतं. घरामधलं वातावरण त्या दिवशी, ज्या दिवशी सोमवार आहे, त्या दिवशी खूप प्रसन्न 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 सगळीकडे 24 तास प्रसन्न वाटतं. परत दुसऱ्या दिवशी ती एनर्जी काय होते? डाऊन होते. ड्रेन होते. म्हणजे काहीच त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण एवढं मनापासून सगळं करतोय, पण ते तात्पुरत्या पद्धतीने करतोय. त्याच्या मागचं कारण काय आहे ह्याचा कधी कोणी अभ्यास केला का? घरामध्ये जे आपलं वातावरण आहे, एक समस्या संपली की दुसरी समस्या ही सुरू आहे. मग त्यासाठी त्याला जबाबदार कोण? आपले कर्म, प्रारब्ध, संचित कर्म का कोणी काही काही केलंय ह्या दृष्टीने मागेच राहतो, नकारात्मक विचार. यातनं आपली प्रगती होते का? नाही होत. देवाचं नामस्मरण, सेवा, उपासना ही सर्व गोष्टी एकीकडे. आणि तुम्ही घरामध्ये जे काही वागताय त्यातनं काही ग्रह, तारे, नक्षत्र हे डिस्टर्ब होतात आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे, वास्तुशास्त्राप्रमाणे दोष निर्माण होतात आणि त्यामुळे त्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला होत नाही जीवनामध्ये. अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. मन प्रसन्न असेल तर काय होतं? सगळीकडे कुठेही जा तुम्ही, मंदिरात जावा किंवा नका जाऊ, पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये. छान वाटतं. बरोबर. घरामध्ये आपण आता positivity चातुर्मास राहते. ग्रुप सुरू केला आहे. जसं नामस्मरण आपण लिहितोय तसं तसं आपली ऊर्जा ही सकारात्मक जी लेवल आहे आपली 7 चक्रांची जी ऊर्जा आहे ती आपली हळूहळू वाढत चाललेली आहे. म्हणून तुम्हाला नित्य नियमाने स्वामींचे नामस्मरण हे लिहून काढायचे आहे. आज केलं, उद्या नाही केलं, ठीक आहे, तुमच्या स्वइच्छेने, पण मनापासून ज्या दिवशी तुम्हाला जास्त ऊर्जा आहे त्या दिवशी तुम्ही 3 पानं लिहून काढा, 2 पानं लिहून काढा. पण आठवड्याने तुम्ही शेवटी वही जमा करायची, त्या दिवशी लिहून काढायला लागला तर ते घाई गडबडीत लिहिलेलं कामी येईल का? 4 महिने आहेत आपल्याकडे. 4 महिन्यांमध्ये आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. तर तुम्हाला जमेल तेव्हा करायचं. त्याला नियम अटी असं काही मी सुरुवातीपासून ठेवलेलं नाहीये. आपल्याला 4 महिने श्रावणातले, चातुर्मासातले खूप सुंदर पद्धतीने सेवा करायची आहे आणि ह्यातून आपले स्वतःच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. माझ्या एकटीच्या जीवनात बदल होणार आहे का? तर त्या गोष्टी जे पाठवलेलं आहे ग्रुपमध्ये त्याचं वाचन करणं, श्रवण करणं, त्याच्यातून जे काही आपल्याला घेता येईल ते घ्यायचे. आपण सगळं करू शकणार आहे का? नाही. संसार सोडायचा नाही आपल्याला. जेवढं झेपेल, मला घरामध्ये चालेल तेवढ्याच गोष्टी करायच्यात. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. फार काही अवघड सांगितलेलं का आत्तापर्यंत? नाही. तसंच श्रावणी सोमवारचे जे उपाय आहेत प्रत्येकाच्या राशीप्रमाणे जे दिलेले आहेत तेच करायचेत. मग दुसऱ्या राशींचं मी करू का? तर चालणार नाहीये. तुमची रास परमेश्वराने तुम्हाला निवडून दिलेली आहे, बरोबर आहे. त्याचे उपाय तुम्हाला दिलेले आहेत तेच करायचेत. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या राशीनुसार जे उपाय देणार आहेत ते त्यांनीच करायचेत. दुसऱ्या कोणी करून चालणार नाहीये. ठीक आहे. त्याला ऑप्शनल लहान मुलांचं जर असेल तर त्याला ऑप्शन मी सांगेन, पण ते सगळ्यात नंतर. पहिले काय काय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि मग पुढे जायचंय. जे सांगणार आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचंय. घाई गडबड करायची नाहीये. नीट समजून घ्या. जे प्रश्न असतील ते साईडला लिहून ठेवा. मध्ये मध्ये करू नका. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. काय काय आपल्याला करायचंय ते समजून घेऊन मग पुढे जाऊया. ठीक आहे. श्रावणामध्ये पहिला सोमवार आपला गेलेला आहे. मला अडचण असल्यामुळे मी त्याच्याविषयी चर्चा केली नाही, कारण की शंकर देवांचं हे कडक असतं. स्वामींना सगळं चालतं तसं बाकीच्या देवांना चालतं असं नाहीये. पण आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी मी पाळते. म्हणून मी त्या दिवशी काही तुम्हाला सांगितलं नाही. म्हणून आज आपण हे सगळं आयोजित केलंय. श्रावण स्पेशल सोमवारच्या दिवशी काय काय करायचं आहे आणि कोणते उपाय कसे करायचे हे समजून घ्यायचंय. हे फार महत्त्वाचं आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक उपासना सेवा करत असतो. तुम्ही तुमच्या परीने जे करताय ते करायचंच आहे. त्यात काही बदल नाही. हे एक्स्ट्रा जे मी सांगते ते तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही करा. ओके. जाऊया पुढे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? काही गडबड नाही.
शांत झाले सगळे? ओके. पहिला सोमवार तर तांदूळ सांगितला होता शिवमूठमध्ये वाहण्यासाठी. दुसऱ्या सोमवारी आहे तीळ. सगळ्यांना हे माहिती आहे, मी फक्त वाचून दाखवते तुम्हाला. तिसऱ्या सोमवारी आहे मूग, चौथ्या सोमवारी आहे जवस आणि 5वा आहे सातू. तर हे सगळं करताना आपण मंदिरात जातो, बरोबर आहे. त्या ठिकाणी मूठ सोडतो, मूठ ठेवतो तिथे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की जे करणार आहात, जे काही तुम्हाला जीवनामध्ये अडचणी आहेत, त्यामध्ये तुम्हाला 21 वेळा जे काही हवं आहे ते पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि मग ते मूठ वाहताना हळू ते सोडायचं आहे. हा उपाय कोणालाच माहिती नाही आहे. आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी हा उपाय सांगितलेला आहे. आपण फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत हे करतो. पण त्यावेळेस तुम्हाला जे हवं आहे, मग आता तुमच्या खूप इच्छा आहेत, खूप काही काय काय कोणाकोणाला हवं आहे, एकच बोलायचं आहे. लिस्ट नाही वाचून सांगायची. महादेवांना खूप कामं आहेत आत्ता सध्याला. लिस्ट नाही वाचायची. एकच काहीतरी तुम्हाला ज्याच्यापासून तुमचं काम अडलेलं आहे. मग जागेचा व्यवहार असू दे, कोर्ट कचेरी असू दे, मुलीचं लग्न असू दे, मुलाचं लग्न असू दे, जागेचा व्यवहार तुमचा अडकलेला असू दे, कर्जबाजारी झालेला आहात, कर्जमुक्त होण्यासाठी काही उपाय हवे आहेत, ते तुम्हाला काय बोलायचं आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत आणि मग ते काम करायचे. 11 वेळा बोलायचं आहे. मंदिरातच जाऊन बोलायचंय, घरी बोलायचं नाहीये. ही एक समजलं सगळ्यांना हा उपाय? पहिला उपाय समजला? हो, कमेंट्स मध्ये सांगा, मग मी पुढे जाते. 11 वेळा का 21 वेळा मॅडम? 11 किंवा 21 तुम्हाला जसं जमेल तसं. आता तिथे वातावरण कसं असतं, फार गर्दी असेल तर 21 वेळा बोलणं शक्य नाहीये. आता घर हवं मॅडम तर सोमवारी काय काय सांगितलं ते सांगा ना. प्रत्येक सोमवारी कुठलं कुठलं धान्य तुम्ही सांगितलं ते. ओके, कॅलेंडर मध्ये आहे की? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. असू द्या. चला पुन्हा सांगते काय काय जणांना माहिती नाहीये. आमचे श्रावण अजून सुरू व्हायचंय. कोणता? म्हणजे मराठी महिन्याप्रमाणे. ठीक आहे ना, काही हरकत नाही, काही हरकत नाही. जेव्हा सुरू होईल तेव्हा हे उपाय करा ना. आलं का लक्षात? प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार वेगवेगळं आहे, पण उपाय तर सगळ्यांना तेच लागू होणार आहे ना. आता घर होण्यासाठी तुम्ही काय बोलणार आहात? मला माझ्या मनासारखं घर मिळालेलं आहे, माझ्या बजेट प्रमाणे मिळालेले, तेवढे पैसे मी साईडला काढले, तेवढं बोलल्याने काय लगेच घर होणार आहे का? नाही. त्यासाठी तुम्हाला वहीमध्ये काय करायचंय, 11 वेळा 21 वेळा पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहून काढायचे आहेत. मी कर्जमुक्त झालेली आहे, माझ्याकडे तेवढे पैसे येऊ लागलेले आहेत, माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे, मग त्या मुलाचं नाव घ्या, तिथे संकल्प करा आणि मग मूठ सोडा. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? नाही ताई, मंदिरातच सोडायची का? हो हो, घरामध्ये पूजा करत असाल तर घरामध्येही करू शकता, असं काही नाहीये. नाही, मी घरात करते हा, काही हरकत नाही. घरात तिथे पण देव आहेत, तिथे पण देवच आहेत आणि सगळीकडे देवच देव आहेत. त्याच्यामुळे 24 तास अवेलेबल देव आहेत, तुम्ही कुठेही करा. फक्त भावना जी आहे ती मनातनं सोडताना ना, हा, मूठ सोडताना ना असं मूठ घेऊन, हो, हे असं अशा पद्धतीने आपण धरतो ना, तसं ते मनात बोलायचं 11 वेळा आणि मग ते सोडायचं. हे समजलं? आणि ते महादेवाच्या लिंगावर का? बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? 21 वेळा करायचं की 11 वेळा करायचं? तुमच्या सोयीनुसार. आधी 21 वेळा बोलायचं आणि नंतर सोडायचे. बरोबर. चला अनम्यूट करा. फार सोपं आहे, फार काही असं अवघड नाहीये, त्याच्यामुळे लक्षात घ्या. दुसरा उपाय काय करायचा आहे, जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा दुसऱ्या सोमवारी तुम्ही जेव्हा केव्हा जाणार आहात तेव्हा काय करायचंय की जी तुमची इच्छा आहे ती पहिले काय करायची, नंदी देवाच्या कानामध्ये बोलायची आहे आणि मग आतमध्ये जायचंय. दर्शन घ्यायचं, पुन्हा बाहेर यायचं, पुन्हा कानामध्ये बोलायचं, पुन्हा आतमध्ये जायचं आणि मग पूजा, बेलपत्र असं सगळं व्हायचं. जे आपण साहित्य घेऊन जाणार आहोत ते सगळं. हे कशासाठी करायचंय, कानात का बोललं जातं हे माहिती का कोणाला? कोण सांगेल? कोणाला ह्याचं शास्त्र माहिती आहे का?
नाही, महादेवाचं म्हणजे आपण जसं ते म्हणतो ना, काम जर करायचं असेल तर अगोदर नंदी देवाच्या कानात बोलूनच आपलं काम महादेवाच्या तिथं होतं. त्याच्यात म्हणजे असं म्हणतात की जे नंदी देव आहेत ना ते शंकराच्या जवळ पोहोचवतात. आपला निरोप असतो ना तो त्यांच्या जवळ पोहोचवतात असं ऐकलंय मी. बरोबर आहे. महादेवाचे दूत येते. ज्यांनी एंजल थेरपी क्लास केलेला आहे किंवा रेकी हिलिंग केलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे, तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ती चिठ्ठी बनवायची आहे. ठीक आहे. एंजल थेरपी क्लास ज्यांनी केलाय, ज्यांनी रेकीचा क्लास केलेला आहे, त्यांनी तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी कोणाचं माईक चालू आहे? ज्यांचा रेकी हिलिंग, एंजल थेरपी, वास्तू तोडगे क्लास झालेला आहे त्यांनी काय करायचं आहे, रेखीचे जे सिम्बॉल आहेत, एंजलची जी एनर्जी आहे ती एका कागदावरती लिहून काढायची, जे काय तुम्हाला हवंय ते, आणि नंदी देवाकडे ते ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही आहे, काही नाही आहे, तुम्हाला जे हवंय, जे काम तुमचं अडकलेलं आहे, आणि मागच्या साईडला चोकुरे सिम्बॉल. ओके. तर तेवढं करून तुम्हाला तिथे व्हायचं आहे. तिथे ठेवून रिटर्न तुम्ही यायचं आहे, ते घेऊन यायचं नाही आहे, ते स्वाहा करून यायचं आहे. जी काही तुमची मनोभावे इच्छा आहे ती लिहायची पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये. दुसऱ्या साईडला चोकुरे सिम्बॉल, ॲडव्हान्स सिम्बॉल जो आहे तो, आणि त्याच्याने हिलिंग करून तिथे ठेवायची ती चिठ्ठी. त्याला ऊर्जावान करायचं आहे, सिद्धी करायचं आहे, आणि मग तिथे ठेवून रिटर्न घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर रेकी बॉक्सला ऊर्जा द्यायची आहे, एंजल बॉक्सला ऊर्जा द्यायची आहे. तुमची जी काही रेखीमध्ये जेवढ्या केवढ्या इच्छा आकांक्षा टाकलेल्या आहे त्याला हिलिंग करून पूर्णपणे 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे, आणि मग परत ते ज्या जागेवरती ठेवलेलं आहे त्या जागेवरती ठेवायचं आहे. ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे. आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे. तुमचे 7 चक्र बॅलन्स होण्यासाठी सुद्धा तेच करायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. पुढे जाऊया. इच्छा बोलताना फक्त एकच इच्छा बोलायची आहे. पुन्हा पुन्हा त्यासाठी परत मेसेज करू नका की ताई मी किती इच्छा बोलू, कोणाकोणासाठी बोलू. तुमचं जे काम अडलेलं आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये बोलून मग ते त्या ठिकाणी मूठ सोडायचे आहे. हे महत्त्वाचं आहे. हे कुठल्याही वास्तू टिपमध्ये किंवा तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, आणि अनेकांना तो अनुभव मी सांगितल्यानंतर, स्वतः अनुभवल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला सांगत आहे. पुढचं करायचं आहे, 5 सोमवारपैकी कोणत्याही सोमवारी, 5 सोमवारपैकी कोणत्याही सोमवारी तुम्हाला जसं शक्य होईल तसं, तुमची अडचण वगैरे घरातलं वातावरण बघून तुम्हाला माती आणायची आहे, मातीची पिंड बनवायची आहे. गावाकडे सहजासहजा माती मिळते. वाळू जर मिळाली, माती जसं मिक्स करून तुम्हाला पिंड बनवायची आहे. पिंड बनवताना पूर्णपणे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत करत ती पिंड बनवायची आहे. इथपर्यंत लिहून झालं? मी विचारू का एक प्रश्न? हां बोला. चिकण माती चालते का? चालेल. माती कुठून आणायची? तुमच्या जवळ झाड वृक्षारोपण करणारे असतील तिथनं आणा. शेत असेल शेतातनं माती आणा. ताई पहिला उपाय परत सांगाल का नंतर शेवटी? हो, शेवटी सांगते पुन्हा. इथपर्यंत झालं, सगळ्यांचं लक्षात आलं? 92 जण आहेत. 92 जणांच्या लक्षात आलं का? दुसरा उपाय जो सांगितला तो कळाला का? हो ताई लक्षात. दुसरा उपाय एकदा सांगा. दुसरा उपाय सांगणार मी. 5 सोमवारपैकी कोणत्याही सोमवारी घरामध्ये माती आणायची आहे शुद्ध. त्याच्यावरती गोमित्र शिंपडायचं आहे. त्याच्याने आपल्याला पिंड बनवायची आहे घरामध्येच.
एक पाट घ्यायचं, पाट किंवा चौरंग तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यावरती तुम्हाला पिंड बनवायची आहे. पिंड बनवताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करून ती पिंड बनवत राहायचे. पूर्ण झाले की थांबायचं. 108 वेळा होऊ, कमी वेळा होऊ, पिंड जेवढ्या वेळा होईल शांततेने करायचं आहे. कोणतेही विचार मनामध्ये नको, कोणतंही टेन्शन मनामध्ये नको, चिंता नको, मला स्वयंपाकाची गडबड आहे, मुलं यायची गडबड आहे, हे असं काही करू नका. स्वतःसाठी हा वेळ आहे हे डोक्यात ठेवा. ते झाल्यानंतर अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करायचा हे सगळ्यांना माहिती आहे. त्या पद्धतीने तो अभिषेक करून घ्यायचा. सुंदर पद्धतीने शांततेने ही सेवा पूर्ण करायची आहे. त्या पिंड बनवायच्या आधी 2 तास आधी 108 बेलपत्र घ्यायचे. त्याच्यावरती ओम नमः शिवाय लिहायचं. 3 पानं असतात, बरोबर आहे. 3 पानांवरती तुम्हाला ओम नमः शिवाय लिहायचंय. ताई वाळू पण चालती त्याच्याने ते बसणार पिंड नाही, बनवताना? बसणार नाही, ते नाही का? सटकणार. हा, निदान 1 दिवस राहील असं तरी पाहिजे ना ताई. परत ते मनामध्ये हो, आपल्याला हो. वाईट वाटणार, अरे माझ्या हातून पिंड तुटली, असं नको व्हायला. ताई किती पानावर ओम नमः शिवाय लिहायचं? 108 पानांवरती ओम नमः शिवाय लिहायचं आहे. ते पानाला असं किडे वगैरे लागलेले नकोत, पान फाटलेलं नको, तुटलेलं नको, डाग त्याच्यावरती डाग नको, कशाने ह्यावरती लक्ष कशाने द्यायचं लिहायचं आहे. ताई? तुम्ही स्केच पेनने कशाने लिहू लिहायचं? शकता. मी सांगते पुढे, थोडंसं थांबा तर. ताई जरा प्लीज मला थोडस कल्पना दे ना, काय माझा व्हिडिओ हे झालेला, पॉज झालेला एकदम. हा, सांगते मी पुन्हा. पहिले अनम्यूट करा पहिले सगळ्यांनी. हो हो हो. सगळ्यांनी अनम्यूट करा. मी व्यवस्थित सांगते, शांततेने सांगते, नीट समजून घ्या. चुकीचं करू नका. त्यातनं मलाही पाप लागणार आहे, तुम्हालाही पाप लागणार आहे. त्याच्यामुळे नीट सांगते पुन्हा. 5 सोमवारपैकी कोणत्याही सोमवारी माती घरी आणायची आहे. मातीवरती गोमित्र शिंपडायचं आहे. पिंड बनवताना ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. त्याआधी 108 पानांवरती तुम्हाला कोणत्याही स्केच पेननी, पेनाने अशा पद्धतीने तुम्हाला ओम नमः शिवाय 3 पानांवरती लिहायचं आहे. आणि त्या जे जप लिहिलेले आहेत त्या जपावरती एक हिलिंग प्रोसेस करायची आहे. ती पानं हातांमध्ये घ्यायची आणि म्हणायचं, आमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सदैव नांदत आहे. आमच्या घरामध्ये तुमचे कृपा आशीर्वाद मिळत आहे 24 तास. म्हणजे ती आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे असं बोलायचं. आणि मग ते बेलपत्र एक एक करून 108 वेळा पिंडीवरती व्हायचं. ही करायला थोडा वेळ लागेल, पण ही सेवा त्यांच्यापर्यंत इमिजिएटली पोचेल. जेवढा वेळ तुम्हाला लागणार आहे बाकीच्या गोष्टी करायला, त्याच्यापेक्षा बाकीच्या साधना करताना आणखीन वेळ जातो. तर हे लवकर पोचणारी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे शांततेने करा. त्याचा अभिषेक करा. त्याचा अभिषेक करायचा आहे. अनम्यूट करा प्लीज, प्लीज अनम्यूट करा, प्लीज प्लीज अनम्यूट करा. त्याचा अभिषेक करायचा आहे पिंडीचा. जी काही फुलं वगैरे आणलेली आहे त्याचं छान डेकोरेशन करा मस्तपैकी. अगरबत्ती, धूप वगैरे, नैवेद्य वगैरे जे काही तुम्ही दाखवणार आहात ते दाखवा. छान शांततेने पूजा करा. घरातील प्रत्येक व्यक्तीने 10 मिनिटं तरी त्या ठिकाणी बसायचं आहे. डोळे बंद करून ती ऊर्जा अनुभव करायची आहे की आपल्या घरामध्ये महादेव आलेले आहेत. हे सुंदर पद्धतीने मी 3 वेळा समजून सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. आणि मध्ये मध्ये कोणीच बोलायचं नाहीये. जे काही राहिलं असेल ते नंतर तुम्ही मला शेवटी विचारा, मी पुन्हा सांगेन. मध्ये केल्यामुळे सगळे डिस्टर्ब होतात आणि सगळ्यांचा मूड जातो. मग ज्यांना शक्य आहे, हे झालं अभिषेकाविषयी, घरामध्ये महादेवाची पिंड बनवायची त्याविषयी. मूठचं मी सांगितलेलं आहे काय करायचं आहे. तिसरा उपाय आहे आपला राशीप्रमाणे काय व्हायचं ते. आता सगळ्यात महत्त्वाचं, 1 मिनिट मी थोडं पाणी पिते. आवाज क्लिअर आहे?
घरामध्ये फाटलेले कपडे, न लागणाऱ्या वस्तू, ह्या सगळ्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत. आता हे कधी करायचं? शनिवारच्या दिवशीच करायचं, बाकीच्या दिवशी डिस्टर्ब करू नका. ठीक आहे. आता घरामध्ये आपण काय करतो, ओढणी लागत नाहीये, पुसापुशीला वापरा. कोणाचा तरी माईक चालू आहे आणि माझा आवाज डबल येतोय मला. तुम्ही सपोर्ट करणार नसेल तर काहीच उपयोग नाही. मला बरं नसताना सुद्धा मी आज हे घेते तुमच्या हातून चांगली सेवा घडावी म्हणून. तुम्ही जर सपोर्ट करणार नसेल तर काय उपयोग मग? तुमचं चांगलं होण्यासाठीच सांगते ना मी हे सगळं. कोणाचं चालू आहे? चेक करा बरं कोणाचं चालू आहे बरं. सॉरी ताई, माझा आहे का बघते, मला हे काहीतरी झालंय. नाही तर मग इथेच थांबूया. जसं तुम्हाला YouTube वरती अनेक व्हिडिओ मिळतात तसे घ्या मग तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. शांतादेवींचा चालू होता, आता बंद झाला वाटतं. ठीक आहे, चला श्री स्वामी समर्थ. पुढे जाऊया. घरामध्ये आपण फाटलेले कपडे बाबा कुठेतरी कामाला येईल म्हणून वापरतो. म्हणजे ते कशासाठी वापरतो? पायपुसणी म्हणा, ओटा आवरायला म्हणा, पंखा पुसायला म्हणा, वॉशरूम बेसिंगच्या तिथे ठेवतो. होतं का नाही हे मान्य आहे सगळ्यांना, हो किंवा नाही? प्रत्येक जण हे करतायत. ही काटकसर करणं योग्य आहे का हेही सांगा मला. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांच्यासाठी मी स्पेशल शेवटी टिप देणार आहे. त्यांच्यासाठी मी पाणी हेलिंग करून देईन, बाकीच्यांसाठी करणार नाही. कारण की तुमच्यासाठी वेळात वेळ काढून समोर आले. तुम्ही जर समोर नसाल तर मी कोणाला सांगू? भिंतींना सांगू? मिस्टरांचे बनेल ओटा पुसायला, फरशी पुसायला वापरता की नाही? हो का नाही? नाही ताई. काय काय जण वापरतात. मी वास्तू विजिटला गेले तेव्हा अनेक वेळा हे पाहण्यात आलेलं आहे माझ्या. हे आत्ताच नाही, गेले 5 वर्ष झाले ह्या गोष्टी समोर येतात. जेव्हा व्हिडिओ पारखतो आपण सगळ्या गोष्टींचं, वास्तू विजिट करतो तेव्हा ह्या गोष्टी लक्षात येतात. काही जण नसतात, काही जण करत असतात. ह्याच्यामुळे काय होतं, तुमचे जे पत्रिकेतील ग्रह आहेत ते डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे काय होतं, पैशाला पैसा टिकत नाही, वायफळ पैसे खर्च होतात, भांडायला भांडं लागतं आणि ते भांडं एवढं तुटतं की भांडी आपटावी लागतात. येतंय लक्षात? त्याच्यामुळे न लागणाऱ्या गोष्टी, प्लास्टिक, कपडे, फ्लावर्स जे काही आहे ते ओरिजिनल वापरा. डुप्लिकेट वापरण्याचा प्रयत्न करू नका, शो ऑफ करू नका त्या गोष्टींचा. ज्याच्यामुळे तुमची एनर्जी ब्लॉक राहतीये, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचित होतीये, मग त्यातनं वास्तुदोष निर्माण होत आहेत. आणि मग मला मेसेज करून सांगायचं की ताई हा प्रॉब्लेम होतोय, 8 दिवसापूर्वी प्रसन्न वाटत होतं, 8 दिवसानंतर एनर्जी डाऊन होतीये. मग तुम्ही प्लॅस्टिकचे बॉटल्स आणा, हे आणा, मग ती एनर्जी काय होणार आहे? डिस्टर्ब होणार आहे, डाऊन होणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, घरामध्ये जे नाही लागणारं सामान आहे ते डिलीट करून टाकून द्या. ह्याच्यामुळे तुमचे पत्रिकेतील ग्रह डिस्टर्ब होतात, तुमचं जीवन डिस्टर्ब होतंय, घर डिस्टर्ब होतंय, वास्तू डिस्टर्ब होतीये, स्वतःचा ऑरा डिस्टर्ब होतोय, 7 चक्र डिस्टर्ब होत आहेत. त्याच्यामुळे विचार करा आता ठेवायचं का नाही ठेवायचं. हा आता मी म्हणजे कारणासह सांगितलं की काय काय होतंय ते. जाऊया पुढे. न लागणाऱ्या वस्तू सुद्धा. फ्लॉवर पॉट पण नाही ठेवायचे का? फ्लावर जे असतात ना त्याला आपण रोज धुत नाही ताई, आठवड्यातनं एकदाच, नाही तर दिवाळी किंवा अमावस्या पौर्णिमा. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळे काही असतात निगेटिव्ह एनर्जी. कोण कुठल्या व्हायब्रेशननी आपल्या घरी आलंय स्वातीताई हे आपल्याला माहिती आहे का? मी तुमच्या घरामध्ये आले आज, ठीक आहे, आणि माझं मनामध्ये बघ ना तिच्या घरामध्ये असं आहे तसं आहे, ठीक आहे. म्हणजे तिने काय केलं, निगेटिव्ह कमेंट्स केल्या. मग ते काय होणार, कुठे संचित होतं? ज्या वस्तू आहेत, जे राहूच्या अंडरमध्ये येतं ग्रहाच्या, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी संचित होणार. मग काय होतं, आपलं घर 8 दिवसांनी प्रसन्न राहणार, 8 दिवस निगेटिव्ह राहणार. रोजच्या रोज तुम्ही जर त्याचं छान पुसणार असाल, रूम फ्रेशनर मारणार असाल, स्प्रे करणार असाल तर बिंदास ठेवा. ठीक आहे, आलं लक्षात? जाऊया पुढे. घरात तुटलेल्या वस्तू ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. का? त्याच्या मागचं कारण, तुम्ही जी उपासना करता, सेवा करता, आपल्याला माहिती नसतं ती देवापर्यंत पोचती का नाही पोचत आहे ते.
पण हे जे घर आहे अपवित्र असल्यामुळे त्या ठिकाणी लक्ष्मी संचित राहत नाही. मग वायफळ पैसे तुमचे खर्च होतात. म्हणून जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय करा. तुम्हाला तुमचे अनुभव घ्या आणि त्याचा फीडबॅक द्या की ताई हा बदल मी 8 दिवसात केला आणि ह्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये खरंच बदल झाला. आलं लक्षात? महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्याला आपल्या जीवनामध्ये शक्ती प्राप्त करण्यासाठी, सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी घरामध्ये रोज संध्याकाळी तुम्हाला घराच्या बाहेर शक्य असल्यास दिवा लावायचा आहे. मग आमच्या घरी कोणतरी बघेल, आमच्या आजूबाजूची लोक नावं ठेवतील, माझ्या शेजारची भांडायलाच येते आम्ही दिवा लावल्यानंतर, ते तुम्ही तुमचं बघा. मी माझ्याकडनं उपाय दिलाय. तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर ते करा, नसेल तर घराच्या आतमध्ये लावा. उंबऱ्याच्या आपलं जो उंबरापट्टी आहे त्याच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्ही कुठेही तुम्ही लावू शकता, असं काही नाहीये. पण श्रावणामध्ये ह्या गोष्टी करायच्या. जसं आपण दिवाळीला 2 ठिकाणी दिवे लावतो, त्यावेळेस ऊर्जा वाटते की नाही आपल्या घरामध्ये, तशाच पद्धतीने लक्ष्मी मातेला आव्हान करण्यासाठी, एनर्जी प्राप्त करण्यासाठी, चातुर्मास सेवा आपली फलित होण्यासाठी आपल्याला हे करायचंय. आमच्याकडे कोणीच नाही बघणारे तर तुम्ही लावा, बघणारे असतील तर नका लावू, परत त्यासाठी मला फोन करू नका. आलं लक्षात? पुढे जाऊया. राशीप्रमाणे तुम्ही काय काय दान केलं पाहिजे हे आपण आता समजून घेणार आहोत. आता मध्ये अनम्यूट करू नका, मी सलग 12 राशींचं वाचून दाखवेल. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न उत्तर असतील तर आपण नंतर घेऊ. जे सांगितलं आहे तेच दान करायचंय, दुसऱ्या वस्तू दान करायचं नाहीये. का? तर तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला काय सूट होणार आहे ह्याचा अभ्यास करूनच ते काढलेलं आहे. मेष राशीच्या लोकांनी लाल रंगाचे सरबत कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन दान करायचं आहे. मग आमच्याकडे महादेवीचंच आहे, महादेवाचंच आहे, मठच आहे, शंकरांचंच आहे, आणखीन वेगवेगळे काही नावं आहेत. तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन करा, शेवटी ती सेवाच आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आणि हिरव्या रंगाचा चारा गाईला दान करायचा आहे मेष राशीच्या लोकांनी. हे तुम्ही तुमचं सगळ्या राशींचं लिहून घ्या. तुमचे कोणी ओळखीचे असतील त्यांना सुद्धा सांगा श्रावणामध्ये हे दान करा, त्याने त्यांचा भाग्योदय होईल, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील, त्यांच्या ब्लेसिंग्समुळे तुमची अडकलेली कामं होतील, कारण की ही सेवा आहे. ठीक आहे? रोज करायचं का? नाही, एकदाच करायचं आहे. वृषभ राशीच्या लोकांनी दही दान करायचं आहे. मग दही दान करायचं म्हणजे काय करायचं आहे? मंदिरामध्ये कोणते आपण सोमवारी गेला असाल तर तुम्हाला खिचडी वाटप केली जाते त्या ठिकाणी, मग त्या ठिकाणी तुम्ही दही देऊ शकता साईडला. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या परीने तुमच्या बजेटप्रमाणे लस्सी घेऊ शकता, लस्सी देऊ शकता. त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र. वृषभ राशीच्या लोकांनी हे दान केल्याने त्यांना प्रभावशाली फायदा ठरेल. मिथुन राशीच्या लोकांनी काय करायचं आहे? मिठाई, भाजीपाला. आता गोरगरीब आहेत त्यांना भाजी एका दिवशी तुम्ही घेऊन दिली तर काही फरक पडणार नाहीये. कोणत्याही एका दिवशी तुम्ही आठवड्यातनं एकदा श्रावणामध्ये कधीही हे दान करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या राशीप्रमाणे हे तुम्हाला सूट होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी मिठाई दान करायची आहे. त्याचप्रमाणे जमिनीतनं आलेल्या वस्तू सुद्धा तुम्ही दान करू शकता. उदाहरणार्थ भाजीपाला, शेंगा, तेही दान करू शकता. कर्क राशीच्या लोकांनी काय करायचं आहे? जलसेवा. मंदिरामध्ये प्रसाद वाटपाच्या शेजारी माठ असतं, त्या माठाच्या शेजारी तुम्ही पाणी द्यायला थांबला तरी चालणार आहे. नाही तुम्हाला शक्य, अवघडल्यासारखं वाटत असेल तर 10-20 रुपयाच्या छोट्या छोट्या बाटल्या येतात, त्या तुम्ही घेऊन तिथे द्या, पण तुमच्या हातूनच द्या. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. सिंह राशीच्या लोकांनी काय करायचं आहे? कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जे त्यांना हवं आहे आणि ते तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर ते दान द्यायचं आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही तिथे काय देऊ शकता? चादरी देऊ शकता, पडदे देऊ शकता, काही त्यांना वस्तू लागत असतील तर ते तुम्ही देऊ शकता. पाण्याची सोय करण्यासाठी त्यांना काही हवं असेल, टीप हवी असेल तर ते द्या. पण हे करताना तुमचं बजेट बघायचं आहे. ताईंनी सांगितलंय म्हणून मी दान करणार, कर्ज काढायचं आणि माझ्या नावाने ते द्यायचं दान, त्याला फळ मिळणार आहे का? नाही. त्याच्यामुळे आपलं बजेट काय आहे? 500चं, तर 500 मध्ये काय येईल ते तुम्ही तुमचा विचार करायचा.
आणि त्याप्रमाणे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन दान द्यायचं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? एखादी शॉल दिली तरी चालेल. काही द्या, जे तिथे अवेलेबल जे त्यांना उपयोगी पडेल अशा वस्तू द्या, जेणेकरून तुमच्या हातून ती सेवा झाली आणि त्याचं फळ तुम्हाला आज ना उद्या मिळणार आहे तुमच्या कर्मानुसार. त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. मग तुम्ही तिथे सतरंजी लागते कधी कधी, त्यांचं काही असतं कार्यक्रम वगैरे, त्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स देऊ शकता, औषधं देऊ शकता. खाण्याची एखाद्या वेळेस तुम्ही काहीतरी फळं वगैरे दान करू शकता. त्यावेळेस जे दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत त्या लोकांना तुम्ही जाऊन देऊ शकता. तुम्हाला नसेल वाटत की बाबा मी जाऊन तिथे हे करावं, तर तुम्ही तिथे स्टाफला विचारून कशाची कमतरता आहे, मग पडद्यांची कमतरता आहे, पडदे फाटलेले आहेत, चादरी फाटलेल्या आहेत किंवा काय, एखादी चादर दिली तरी पुष्कळ आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. पुढे जाऊया. सिंह राशीचं झालं. कन्या राशीचं आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र. मग तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्रामध्ये तुम्ही ते पहा काय काय देता येईल ते. फक्त IMP तिथे स्टार करून घ्या. कोणालाही रुमाल दान करायचा नाही, लक्षात घ्या. कोणाकडनं घ्यायचा पण नाही आणि द्यायचा पण नाही. पिवळ्या रंगाचं वस्त्र. मग तुम्ही लहान मुलांना ड्रेस द्या, शेजारी ताई आहे तिला बोलवा सवाष्णी म्हणून, तिला पिवळ्या रंगाची साडी द्या, असंही तुम्ही करू शकता. मी तुम्हाला ऑप्शनल सांगतेय, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते करू शकता. वृश्चिक राशीच्या लोकांनी नाही नाही घरामध्ये कुठे बाहेरही करू शकता, असं काही नाही, बंधन नाही आहे त्याला काही. वृश्चिक राशीच्या लोकांना काय करायचं आहे, सुगंधित अत्तर, परफ्यूम किंवा रूम फ्रेशनर हे दान करायचं आहे. तूळ रस राहील. आवाज नाही येते. ताई तुला राशीचं नाही सांगितलं. तूळ राशीच्या लोकांनी अनाथ आश्रम मध्ये दान करायचं आहे. मग अनाथ आश्रम मध्ये तुम्ही काय दान करणार, त्यांना तिथे काय अवेलेबल आहे काय नाही आहे, त्यांना कशाची गरज आहे, त्यानुसार तुम्ही त्यांना द्या. मग त्यांना एका महिन्याचं राशन भरून द्या, किंवा बेडशिटा द्या, कपडे द्या, चपला द्या, जे काही तुम्हाला वाटेल. त्यांना नाही आहे तिथे जा, स्वतःच्या डोळ्यांनी पहा, कारण की आजकाल फेक गोष्टी पण भरपूर असतात. त्याच्यामुळे स्वतः जा, स्वतः सगळं चेक करा. स्वतःला विश्वास बसला तेवढ्या लोकांसाठी सेवा द्या. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. धनु राशीचा आहे दूध प्लस मिठाई. दूध प्लस मिठाई म्हणजे काय, दुधामध्ये मिठाई असलेली. मग ते काय असू शकतं, रसगुल्ले, दुधाचे पेढे, दुधाची बिस्किट पण आहे. रसमलाई. बरोबर, रसमलाई. रसमलाई लिहा. त्याचप्रमाणे लिहा गरजूंना मदत. गरजू म्हणजे कोण, कामवाली का नाही, जे रस्त्यावरती आहेत, भीक मागून खातायत ते गरजू. ठीक आहे, जे अपंग आहेत, त्यांना चालता येत नाही, त्यांना काही कष्ट करत नाहीये, अशा लोकांना. कामवाली येऊन आपल्याकडे काम करून जाते, तिला पगार देतो, म्हणजे ती गरीब नाहीये. ओके, जे गरजू आहेत, रस्त्यावरती फुटपाथावरती असतात, अशा लोकांना जाऊन तुम्हाला दान करायचंय, जे काय करणार आहात. मग तुम्ही खायच्या वस्तू द्या, एखाद्या घरातल्या वस्तू तुम्हाला जे नाही लागणार आहेत त्या जरी दिल्या तरी ते दानामध्ये नाही येणार, पण तुम्ही एक सेवाभावे ते देऊ शकता. प्लस तुम्हाला चांगल्या गोष्टी पण द्यायच्यात, म्हणजे खराब असलेलं आपण नाही का वापरत नाही, अशा काही कपडे असतात, चादरी असतात, बिछाणे असतात, तेही तुम्ही देऊ शकता. त्याच्या बरोबरीने तुम्हाला चांगलंही द्यायचंय. आलं लक्षात? इथपर्यंत समजलं? पुढे जाऊया. मकर राशीच्या लोकांना तुमच्या पगारातील मन मोठं करून, एक लक्षात घ्या, मन मोठं करून तुम्हाला तुमच्या जीवनातला जो काही पगार येतोय त्यातली काही अमाऊंट
मग तुम्ही 1000 रुपये काढा, 500 रुपये काढा, 3000 काढा, 5000 रुपये काढा. तुमच्या बजेटप्रमाणे ते पैसे काढायचे आहेत आणि तुम्हाला जिथे वाटतंय त्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन दान करायचं आहे किंवा तुम्ही मठामध्ये सुद्धा देऊ शकता. तेवढ्याच किमतीचं तुम्ही किराणा माल घेऊन एखाद्या व्यक्तीला पण देऊ शकता. त्या राशीच्या लोकांना का करायचं? कारण की त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड अडथळे येत आहेत. ओके, इथपर्यंत लिहून झालं. कुंभ राशीच्या लोकांना काय करायचं आहे? त्यांनी काय करायचं? कुंभ, थांबा नंतर सांगते. कुंभ राशीच्या लोकांनी काय करायचं आहे? अपंग लोकांची शाळा आहे किंवा रस्त्याने कोणी अपंग चाललेला आहे तर त्या लोकांना तुम्हाला जे काय तिथे अवेलेबल असेल ते द्या. आता तुम्ही घरातनं काही निघताना तुम्हाला माहिती नाही कुठे कोण अपंग आहे, काय आहेत. त्या वातावरणामध्ये कुठलं दुकान सापडलं, पटकन एखादं त्याला मिठाई घेऊन द्या, वडापाव आणून द्या, 1 किलो पेढे घेऊन द्या किंवा मिठाई घेऊन द्या, केळी वाटा, फळं वाटा. अपंग लोकांना ते तुम्ही देऊ शकता. मीन राशीच्या लोकांनी झाडे द्यायची आहेत. मग काय द्यायचे? झाड. मग सुगंधित कुठली झाडं येतात त्यातलं कुठलंही द्या, कोणालाही द्या, असं काही नाहीये. फक्त त्यांनी छान निगा राखली पाहिजे, त्याची दक्षता तुम्ही घ्या. कोणालाही द्याल असं करू नका. जे त्याची छान देखभाल करतील असं द्या त्यांना. किती द्यायची ते तुमच्याप्रमाणे द्या. 1 द्या, 2 द्या, तुमच्या सोयीनुसार. अशा पद्धतीने आपण 12 राशींचे उपाय, तोडगे, प्रभावी उपाय असे पाहिलेले आहेत. हे सगळ्यांना समजले असेल असे मी गृहीत समजते. आता कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, मग पुढच्या काही गोष्टी समजून सांगते. हे चॅप्टर पहिले क्लिअर करूया. एकेकाने विचारा, गडबड करू नका. मला एक प्रश्न विचारायचा. तर मी मुंबईमध्ये राहते, तर आमच्या इथे अनाथ आश्रम नाहीये, मग काय करायचं? मी तुळा राशीची आहे. अनाथ आश्रम नाहीये. ओळखी पाळखीच्या लोकांना तुम्ही ते मुंबईमध्ये पण आहे. सॉरी, मुंबईमध्ये राहता तुम्ही? हो, मी मुंबईमध्ये. मग तुम्हाला गोशाळा तिथे तुमच्या जवळ असेल तर गोशाळेमध्ये द्या. गोशाळा तर मी ते त्यांना म्हशीचे असतात गोठे, तर गाईचे मग तो नाहीये. मग ठीक आहे, त्यांना द्या, काही हरकत नाही. त्यांना द्या. सांगा एकदा पहिला उपाय. ते नंतर सांगेन. आता ह्या 12 राशींमध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का पहिले सांगा. मुलांसाठी मकर राशीचा उपाय सांगा ना. कुठं वाटायची? मकर राशीच्या साठी सांगितलं, पगारातील कोणतेही अर्ध्या, म्हणजे तुमची जी काही अमाऊंट आहे, समजा 5000 पगार असेल, 10000 पगार असेल, तर त्यातलं तुम्ही तुमच्या सोयीनुसार 1500 रुपये साईडला टाका. आलं लक्षात? एकेकाने विचारलं तर सगळ्यांना कळेल, नाही तर मग पर्सनल नंतर मेसेज करा. एकेकाने विचारा, कोणाचंच कोणाला कळणार नाही असं केलं तर. श्वेताताई, विचारा तुमचा प्रश्न. अत्तर किंवा सुगंधित हे दान करायला सांगितलंय ना, तर कोणाला द्यायचंय की आश्रमात किंवा कुठेही द्या, कोणालाही द्या. नाही, असं काही नाहीये. तुम्ही कोणालाही द्या. तुमच्या आवडीची एखादी व्यक्ती आली, कोणाच्या घरी गेला तर तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. पण श्रावण महिन्यामध्येच देणं महत्वाचं आहे. मंदिरामध्ये रूम फ्रेशनर देऊन उपयोगाचं नाहीये. आलं लक्षात? म्हणजे अशा ठिकाणी द्या की त्याचा यूज केला जाईल. नुसतं पडून राहील त्याला उपयोग नाही, त्याचा वापरही होणं गरजेचं आहे. मग अशाच लोकांना द्यायचं. त्यांच्या आवडीने दिलं तरी चालेल. मेष राशीचं काय सांगितलं स्टार्टिंगला? लाल रंगाचे सरबत दान करायचं आहे. कन्या राशीचं फक्त वस्त्र दान करायचंय का? हो, पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करायचंय. पकडायची की चालू नावावरची रास पकडायची? जन्म. मकर राशी सांगितलं पगारातील, पण नसेल पगार तर काय करायचं? मग पिवळ्या रंगाचं तुम्ही काही पण दान करू शकता. काळं सोडून कुठल्याही रंगाचं तुम्ही दान करा. मिठी पण द्यायची मंदिरामध्ये. केळी वाटा मंदिरामध्ये. माझा लहान नातू आहे 2 वर्षाचा, त्याच्यासाठी काय करायचं? त्याची रास कोणती आहे? सिंह रास आहे.
मग त्याच्या हातून तुम्ही काय करा, मठामध्ये आहे ना एखादं अगरबत्तीचा पुडा द्या. ठीक आहे. हम्म. ते मगर राक्षस सांगा ना एकदा परत. कोणाचा प्रश्न आहे हा? ते तुम्ही पगाराचं बोलला, तर पगार नसेल तर काय करायचं? पगार नसेल तर पगार नसेल तर लिहून घ्या, कोणतीही फळं तुम्ही दान करू शकता. कोणत्याही मठामध्ये मंदिरामध्ये देऊ शकता. चला, झाले सगळ्यांचं प्रश्न उत्तर, जाऊया पुढे. नाही, एक मिनिट. ते हॉस्पिटलमध्ये म्हणजे गरजू लोकांना द्यायचं का, ते दान करायचं का हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटल आहे, आपल्या अवतीभोवती हॉस्पिटल असतात, बरोबर. त्यांना जायचं, तिथे विचारायचं तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे का, चादर म्हणा किंवा पडदे म्हणा, त्या कलरचे जे तिथे अवेलेबल आहे. आपण आता घरामध्ये वेगळे वापरतो, तिथल्या लोकांचे वेगळे असतात. तर त्यांना विचारा तुम्हाला कशाची गरज आहे. मग ते म्हणतील आम्हाला कापसाची गरज आहे. कापसाचा राऊंड असतो, तो राऊंडर असतात. काही औषधं असतात की जे कॉमन सगळ्यांना वापरले जातात, किंवा पाण्याच्या बाटल्या आहेत की ज्या इमर्जन्सीसाठी वापरल्या जातात. तर अशा वेळेस त्यांना ते विचारा तुम्हाला कशाची गरज आहे, मग तुमच्या बजेटमध्ये काय बसतंय असं विचारून करायचं. वगैरे ते त्यांना समजायचं. हा, विचारून करा. कोणत्याही दिवशी केलं तर चालतं ना? श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी करायचं आहे, आणि शक्य असल्यास सोमवारी करा, कारण की आपला उपास असतो. तुम्ही कुठला उपास करताय, श्रावणी सोमवार करताय, गुरुवार करताय, त्यानुसार. झाड कोणाला दिले, ताई झाड कोणाला दिलं, दान दिलं आणि त्यांनी मग व्यवस्थित ठेवलं नाही तर? ते त्यांचं कर्म आहे त्याप्रमाणे. पण आपण अशाच लोकांना द्यायचं की आपल्याला विश्वास आहे की जी झाडावरती प्रेम करतेय, अशाच लोकांना दान द्यायचं. आणि ताई, सरबत आपलं समजा आपल्या मंदिराच्या तिथं घेऊन गेलं तर चालेल का, वाटणं सरबत वगैरे? बरोबर. मिथुन राशीनं कुणाला दान करायचं? काय मिथुन राशीच्या लोकांनी कुणाला दान करायचं? मिठाई दान करायची त्या लोकांनी. कुणाला खरं? मंदिरामध्ये करायची. मंदिरामधलेच उपाय आहे बऱ्यापैकी. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी अवतीभोवती कुठेही देऊ शकता. जास्त करून अनाथ आश्रम, हॉस्पिटल. तर हॉस्पिटलमध्ये मिठाई घेऊन गेलं तर काय होईल बरं, सांगा बरं. हॅलो ताई. आपण इथेच थांबूया. सगळ्यांनी माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा आपले. इथपर्यंत 12 राशींचे उपाय आपले झालेले आहेत. आता पुढील काही उपाय आपण बघणार आहोत. सगळ्यांनी इथपर्यंत लिहिलेला असेल. सगळ्यात महत्वाचं, कोणतंही तुम्हाला जे आवडेल त्याचा संकल्प करायचा आहे. मग काय आवडेल तुम्ही सांगा, काय काय आवडू शकेल. तुम्ही नका सांगू, मीच सांगते. थांबा, परत अनम्यूट केलं की परत गोंधळ करताय. काही साधना असतात, म्हणजे तसं की तारक मंत्र, हनुमान चालीसा, रामरक्षा, शिवलीला अमृत मधले काही अध्याय, सारामृत आहे, गुरुचरित्राचं आहे. तुम्हाला जेवढे चरित्र, जेवढे ग्रंथ, जेवढी सकारात्मक बोध गोष्टी, सकारात्मक वाचन जेवढं तुम्ही श्रवण कराल, जेवढं तुम्ही ऐकाल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला जेवढ्या गोष्टी श्रावणामध्ये करता येतील तेवढ्या करा. आग्रह नाही केल्याच पाहिजे, म्हणजे दिवसभर त्याच्यामध्ये राहिलाच पाहिजे असं नाही. पण ज्यांना शक्य आहे, मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर वेळ आहे, अशा लोकांनी हे नामस्मरण जे मी ग्रुपमध्ये पाठवणार आहे, रोज रात्री, उद्यापासून रात्री जप पाठवला जाईल. तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करा, वेळेचे बंधन नाही आहे. मग गणपतीच्या वेळेस जे पाठवणार आहे ते, आत्ता श्रावणामध्ये पाठवणार आहेत ते जप, अध्याय, जे काही सेवा पाठवणार आहे ती नित्यनियमाने करण्याचा प्रयत्न करा. नाही झालं, ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी करा. पण हे केलंच पाहिजे का, तर आपल्याला परमेश्वरांनी भरभरून एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर आपल्याला ही संधी आहे की आपण परमेश्वरासाठी काहीतरी करावं. हे समजतंय सगळ्यांना? प्रश्न, संसारातले प्रश्न हे अजन्मी पुरणार आहेत आपल्याला. मरूस तोपर्यंत हे आपल्याला येणारच आहे. एक प्रश्न मिटला की दुसरा प्रश्न समोर राहणारच आहे. पण ते सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये शक्ती हवी की नको? हे 4 महिने असे आहेत की संचित कर्म
तुम्ही रिपेअर करू शकता. गतजन्मातील कर्म तुम्ही रिपेअर करू शकता. ही शक्ती कुठल्या ह्याच्यामध्ये आहे तर श्रावणामध्येच आहे. येतंय लक्षात? कोणी तुम्हाला शिव्या शाप दिल्या असतील, कोणी तुमचं चांगलं होऊ नये त्यासाठी काही केलं असेल, तर ते सगळं निघून जाण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? श्रावण महिना आहे. या श्रावणामध्ये जेवढी आपण सेवा करू. मग आता तुम्हाला मी सांगितलं दान करा. ठीक आहे, दान करायला तुम्ही सुरुवात केली आणि घरात येऊन भांडणं केली, तर ते दान कामाचं आहे का? घरातलं वातावरण सकारात्मक पाहिजे, मग ह्या गोष्टींचं दान केलेलं तुम्हाला फळणार आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये वादिवाद नको, शिवीशाप नको, वादिवाद नको, भांडा आपटी नको. घरामध्ये त्यांनी काही बोललं तर मी बोललंच पाहिजे का? 4 महिन्यानंतर पण आपण भांडणं करू शकतो. पेंडिंगमध्ये आपण किती कामं ठेवतो आयुष्यभरातली? खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा, करतो की नाही? भांडण पेंडिंग ठेवायचं का? हां, 4 महिन्यानंतर काय असेल ते करा. आलं लक्षात? कारण की 4 महिने आपल्याकडे सेवा जेवढ्या करू तेवढ्या आपल्याला त्याची पॉवर मिळणार आहे, तेवढी शक्ती आपल्याला मिळणार आहे. आणि ह्या शक्तीचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांना घरामधले सगळे जे काही कुटुंब आहे आपलं, त्या घरांमध्ये प्रत्येकाला त्याचा आशीर्वाद मिळत असतो. हे तुमच्यापुरतं तुम्ही करताय का? लक्ष्मीपूजन आपण आपल्यापुरते करतो का? कुबेर पूजा आपण आपल्यापुरती करतो का? नाही. गणपतीची पूजा आपल्यापुरती करतो का? घरामध्ये जे काही वातावरण आहे ते चातुर्मासामध्ये पण निर्माण व्हायला पाहिजे. ह्या 4 महिन्यामध्ये एवढं पेरायचंय की अजन्म पुरेल. एवढं करणं शक्य नाही, पण करण्याचा प्रयत्न तर करा. आनंदी राहण्याचा तर प्रयत्न करा. चेहरा जर उदास ठेवला तर ते कुठलेच देव प्रसन्न होणार नाहीये. चेहऱ्यावरती 12 वाजले असेल तर कुठलेच देव तुमचं ऐकणार नाहीये. आणि फोनवरती 4 महिने निंदा करायची नाही. हे जमणार आहे का? सगळ्यात मोठा आणि आवडीचा प्रश्न. सासूने काय केलं, सुनेंनी काय केलं, हिने हेच काम नाही केलं, तेच काम नाही केलं, नवऱ्याने हेच नाही आणलं, तिच्या नवऱ्याने बघा काय आणलं. हे काही करायचं नाही 4 महिने. सगळ्यांची तयारी आहे का? मी बदलणार आहे, ही तयारी आहे का? आता किती जण आहेत आपल्याकडे? 90 जण आहेत. 90 जणांची तयारी आहे का मी जे सांगते ते? येस. माझ्या मागे बोला, आजपासून मी निंदा करणार नाही. आम्ही निंदा कोणी केली तर ती मी घेणार नाही. कारण की तुम्ही घेतली की त्या ठिकाणी तुमची शक्ती संपली. हे एक्सेप्ट आहे सगळ्यांना? हे मान्य आहे सगळ्यांना? लहान मुलांना चिडायचं नाही. मान्य आहे का? खूप अवघड काम आहे ना. लहान मुलांवरती चिडचिड करायची नाही, रागा करायचा नाही. घरामध्ये मिस्टरांनी काही बोलले, तू भाजीमध्ये मीठच कमी केलं, जास्तच टाकलं, काही बोलायचं नाही. 4 महिन्यानंतर बोलू. येते लक्षात? आमचे मॅडम चांगले आहेत. मला चांगलं होण्यासाठी नाही, मला माहितीच आहे माझ्यामध्ये काय बदल झालेत ते. पण तुमच्या जीवनामध्ये बदल व्हावे, मी तर सुखी, पण तुम्ही पण सुखी राहावं म्हणून महाराजांनी पाठवलंय. तर तुम्ही ते घ्या, असं मला म्हणायचं. ताई, बाकीची सेवा सोपी, पण हिले अवघड सेवा आहे. म्हणूनच म्हटलं. आता नामस्मरण करताय आणि मनामध्ये चाललंय की उद्या आपल्याला किटी पार्टीला जायचंय. मग तसं ते फायदा होईल का? किटी पार्टीला कुठली साडी घालायची हा विचार आपल्या मनामध्ये असतो. कुठे बाहेर जायचं असेल तर हा विचार. बाहेर जायचं नाही असं नाहीये, बाहेर जावा. कोणाकडचं काही खायचं असेल तर त्याचं नामस्मरण करून तुम्ही जेवण करा. कारण कोणाच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती नाही. आपण रेखीमध्ये, एंजल्समध्ये ते शिकलोय. पण आपल्याला आपला ऑरा, आपल्या घराचा ऑरा हा पूर्णपणे पॉझिटिव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो? कोणाला स्वतःला बदलावं लागेल की नाही सगळ्या गोष्टी करण्यासाठी? स्वतःला बदललं तर तुम्हाला कोणाकोणाला पैसे हवेत? पाहिजे सर्वांना. फक्त मला मते अनिताताईंना पैसे पाहिजेत आणि सुजाताताईंना पैसे पाहिजे. बाकी कोणालाच पैसा हा नकोय. म्हणजे लक्ष्मी नकोय तुम्हाला. पाहिजे ताई.
कोण असं नाहीये की ज्यांना पैसा नकोय, लक्ष्मी नकोय. पाहिजेत ना मॅडम. मग लक्ष्मी म्हणजे हवंय. आता चातुर्मास ग्रुप मधले किती जण आहेत इथे? चातुर्मास ग्रुप मधले सगळेजण आहात ना? तर एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला मुळापासून बदलायचंय. आपण जी काही सेवा करतोय, जे काही करणार आहोत, हे आपण आपल्यासाठी करतोय, आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी करतोय. ह्यातनं आपोआपच तुमच्या समस्या ह्या दूर होणारच आहेत. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? आपल्या घरातील वातावरण बदलायचं आहे. हे ते कोणाच्या हातामध्ये आहे? बरोबर आहे. एक म्हण आहे बघा. काय म्हण आहे? एक बाई शिकली तर घर शिकतं, संपूर्ण कुटुंब शिकतं. आपल्या घरामध्ये वादिवाद व्हावे असं कोणाला वाटतं का? कोणी आहे का असं? कोणाच्या घरी कर्ज व्हावं असं वाटतं का? प्रत्येकाला वाटतं की आपली स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. त्यासाठी बेस काय आहे? बेस काय आहे? 24 तास पॉझिटिव्ह राहणं, चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवणं. आता तुम्हाला एखाद्याने शिव्या दिली तरी ती घ्यायची का नाही घ्यायची हे काम कोणाचं आहे? तुमचं काम आहे. रिॲक्ट होणं न होणं हे आपण रेखीमध्ये, एंजल थेरपीमध्ये शिकलेलो आहोत की काय रिॲक्ट करायचं, काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं. मग एक लक्षात घ्यायचं, हा बदल आपल्याला चातुर्मासामध्ये पटकन स्वीकारतो. प्रत्येक दिवसाचं एक काहीतरी महत्व आहे ना. दिवाळीलाच का दिवाळीची पूजा केली जाते? गणपतीमध्येच गणपती का बसवले जातात? मग आपल्याकडे एरवी गणपती नसतो का घरामध्ये? त्याचं काहीतरी शास्त्र आहे, अभ्यास आहे. त्या दिवसाला ते सण केले जातात आणि त्याची पूर्ण एनर्जी. आता कुबेराची पूजा आपण दिवाळीला करतो. ती ऊर्जा आपल्याला किती 12ही महिने कामी येते. बरोबर आहे. मग तुम्ही हे जे संचित केलेलं आहे हे 12ही महिने तुम्हाला कामाला येणार आहे. रोज तुम्हाला माझी आठवण यायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग त्यासाठी घरामध्ये वातावरण एकदम पॉझिटिव्ह पाहिजे. त्याचप्रमाणे लिहून घ्या, तुळशीला रोज नित्य नियमाने तुळस लावणे, अगरबत्ती लावणे. साईडला लावायची. तुळशीच्या झाडामध्ये अगरबत्ती लावायची नाही. भरपूर ठिकाणी असं पाहिलेलं आहे की झाडांमध्ये लावली जाते. तसं करू नका. साईडला स्टँड ठेवा आणि तिथे ते लावा. पार्वतीताई म्हणतात मी लावते. ठीक आहे. लावू नका. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे छान पद्धतीने. आता तुम्हाला असं वाटतंय खूप माझी मैत्रीण आहे ना, ही आली की खूप भांडणं करते किंवा त्यांच्या घरातलं सगळं गॉसिपिंग करते, तिच्या सासूने काय केलं काय नाही केलं ते सगळं येऊन मलाच सांगते, मलाच पकडते. अशी कुठली मैत्रीण असेल, नातेवाईक असतील, नातेवाईकांना त्या दिवशी म्हणायचं 4 महिने आमच्याकडे काही येऊ नको. अतिथी देवो भव. पण केव्हा? जेव्हा आपलं घर डिस्टर्ब होणार असेल तर ती ऊर्जा कामाची का? तुम्ही पारायण करताय आणि ती दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला सगळं सांगतीये की बाई माझ्या सासूने असंच केलं, तसंच केलं, नवऱ्याने जे काही XYZ प्रॉब्लेम असेल त्यांच्या घरातला, तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी गेला तर तुमचं डोकं खराब होणार आहे. बरोबर आहे ही गोष्ट. एक उदाहरण सांगते. एखादी व्यक्ती येऊन आपल्या मैत्रिणींनी सगळं सांगितलं, ती गेल्यानंतर किंवा फोनवरती बोलल्यानंतर सुद्धा आपलं डोकं जड होतं. हो नाही? हा अनुभव घेतलाय प्रत्येकाने. मिस्टरांनी काही निगेटिव्ह कमेंट्स केली, काही चुकीच्या गोष्टी सांगितलं की डोकं दुखायला लागतं की नाही, आपण विचार करायला लागतो, लगेच दडपण घेतो. तिच्या घरात जे चाललंय त्या वातावरणाने आपण डिस्टर्ब होतोय, विचारांनी डिस्टर्ब होतोय. तर विचार करा आपलं घर किती अपवित्र झालं. जे आपण आध्यात्मिक जी काही सेवा करतोय त्या सेवेमध्ये आलं की नाही काहीतरी विघ्न. हे मान्य सगळ्यांना समजलं? मग मी आले घरी तर बोलवणार का नाही मला? सांगणार नाही मॅडम 4 महिन्यांनी या. 4 महिने बरोबर की नाही? म्हणजे कोणाला बोलवायचंय, कोणाला नाही बोलवायचंय हे तुमच्या हातामध्ये, किंवा तिला आत्ता टाळायचंय. आता मैत्रिणीने तुम्हाला पैसे मागायला फोन केला तर तुम्ही कसं टाळता हो?
होते पण आहेत पण देऊ शकत नाही. बरोबर आहे. मी आत्ता आहे पण माझी साधना चालू आहे. साधना संपल्यानंतर मी तुला स्वतःहून फोन करेल. आपल्याला नाती तोडायची नाहीयेत. ठीक आहे? पण थोड्या दिवसांनी माझी साधना पूर्ण झाली की मग आपण बोलूया. हे करू शकतो आपण? करू शकतो. ठीक आहे. आता लिहून घ्यायचंय. लिहून घ्यायचंय. सगळ्यांनी आता अनम्यूट करायचं. शेवटचे काही मुद्दे राहिलेले आहेत ते बोलूया आणि थांबूया. तुळशीला हळदी कुंकू लावायचं हे सांगितलं का मी? पाणी घालायचं, उदबत्ती लावायचं ते सांगितलं. अगरबत्ती लावायची. हो. हां. हळदी कुंकू पण लावायचं नित्यनियमाने. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस जर तुमच्याकडे कोणी आलं बाय चान्स न बोलवता तर त्यांना जा म्हणायचं नाही, या म्हणायचं. ठीक आहे? वाव. 1 मिनिट हा. जा. पडशील. तुळशीला हळदी कुंकू लावायचं, नमस्कार करायचा. ज्यांना शुभं करोती येते त्यांनी म्हणायचं, नाही येते तर फक्त नमस्कार करा आणि लक्ष्मी माता तुला धन्यवाद हा शब्द तरी बोला. ज्यांना येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावा. ज्यांना नसेल तेवढा वेळ, घाई गडबड असेल तर लक्ष्मी माता तुला धन्यवाद 3 वेळा धन्यवाद म्हणायचे. धन्यवाद का म्हणायचं हे रेखी आणि एंजल थेरपीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना नाही माहिती त्यांनी म्हणायला सुरुवात करा. काय बदल होतोय ते पहा जीवनामध्ये आणि मला कळवा. इथपर्यंत झालं. तुमच्यासाठी तुमच्या समस्येनुसार काही व्हिडिओ मी बनवतीये. तर ते व्हिडिओ जेव्हा अपलोड होतात तर ते नीट ऐकायचे. त्याचा उपयोग काय आहे, तोडगा काय दिलेला आहे तो समजून घ्यायचा आहे. तो तुमच्यासाठी स्पेशल उपाय आहे. जे श्रावणामध्ये आपण म्हटलं होतं चातुर्मासामध्ये तुमच्या समस्याही आपोआप दूर होतील. ठीक आहे? तर ते उपाय करायला सुरुवात करायची. एका वेळेस एकच उपाय करायचा आहे. 100 उपाय करायला जायचे नाहीत. मग माझा उपाय करताय, दुसऱ्या कोणी उपाय सांगितला असेल तुमच्या आणखीन जास्त ओळखी पाळखीच्या लोकांनी, मैत्रिणीला हा उपाय पटला म्हणून तिने तो केला, त्याचा अनुभव आला, तिच्या कर्मानुसार तो तुला सूट झाला. प्रत्येकाला ते सूट होईल का? हे एक डोक्यात ठेवा तुम्ही. त्यांच्यावरती असलेली श्रद्धा, विश्वास आणि रिझल्ट आलेले लोकांचे अनुभव हे सगळ्यांना आपापले माहिती आहेत. त्याच्यामुळे 100 उपाय एका वेळेस केले तर त्याचं काय होतं, डबल त्रास होतो. हे लक्षात घ्या प्रत्येकाने. यूट्यूबवरती असंख्य गोष्टी आहेत. प्रत्येकाला जे पटेल अंतर्मनाला, हे बरोबर असेल त्या गोष्टीच घ्यायच्या. बाकीच्या गोष्टी डोक्याच्या वर गेल्या तरी चालतील. आपण भजन कीर्तन करायला जातो, प्रत्येक गोष्टी डोक्यात घेतो हो का? अर्ध्या गोष्टी तिथं सोडून जातो. जे अंतर्मनाला लागलं तेच आपण संचित करतो. तसेच तुम्हाला असंख्य उपाय, वेगवेगळे उपाय उपलब्ध आहेत, मी मान्य करते. पण ते तुमच्या अंतर्मनाला कॅप्चर झाले तरच करायचे, नाहीतर ते तुम्हाला सूट होत नाही. हे लक्षात घ्या. माझं जरी उपाय असेल ते तुम्हाला आवडले तर करा, नाहीतर तेही सोडून द्या. आलं लक्षात? स्वामी आजही भलं करणारे, उद्याही भलं करणारे आणि 8 दिवसांनीही भलं करणारे. आपले कोण आहेत? महाराज आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला देणारच आहे हा विश्वास पाहिजे. आलं लक्षात? मी जे काही अभ्यास केलाय त्यातून तुम्हाला ते उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, चातुर्मासातील काही लेख असतील, व्हिडिओ असतील, काही उपाय तोडगे ग्रुपमध्ये पाठवलेले असतील, तुम्ही वाचलेत का नाही वाचलेत हे मला कळणार आहे का? नाही कळणार. तुमच्यापर्यंत मी एवढं कष्ट करून, मेहनत करून, वेळात वेळ काढून जे पोचवतेय ते तुमच्यापर्यंत पोचतंय का नाही मला कसं कळणार? एकच माध्यम आहे, ते म्हणजे कमेंट. कमेंटमध्ये मी काय छान केलं हे मला ऐकायचं नाहीये. फक्त तुम्ही ऐकून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ एवढं तर म्हणू शकता. हे कशासाठी? एक तर नामस्मरणही होईल, दुसरं तुम्ही वाचलंय तिथे तुमचं नाव येईल. ह्या 2 गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे तुमचा जो फीडबॅक आहे, तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोचल्यात का नाही पोचल्यात, त्यातनं मला पुढचा व्हिडिओ बनवता येईल की बाबा ह्यासाठी उपायांसाठी हे करायचं आहे. मला जे काही उपाय तुम्ही आत्ता समस्या पाठवल्या त्यानुसार व्हिडिओ अर्धे बनवून झालेले आहेत, अर्धे बनवायचेत म्हणून मी थांबले.
2 दिवसांनी ते सगळे पाठवेन. त्यानुसार तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार तुम्ही बघवा. मला यूट्यूबवरती पैसे कमवायचे, फेसबुकवरती पैसे कमवायचे हा माझा हेतू नाही. ते डिलीट होणार व्हॉट्सअपला टाकलेलं, बरोबर आहे. मोबाईल हँग होणार, ते डिलीट होणार. तुम्हाला कधीही इमर्जन्सी वाटली तर तुम्ही ते यूट्यूबवरती बघू शकता. त्या हेतूने आपण ते चालू केलेलं आहे. त्यातनं लाखोनी करोडोनी पैसे मिळवणे हा माझा हेतू नाही. तुम्ही आणि मी कनेक्शनमध्ये येणं हा हेतू आहे आणि ते संचित राहणं हे महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? इथपर्यंत सगळ्यांना समजलं? पुढचं रोज आंघोळ केल्यानंतर जे तुम्हाला मागच्या सेमिनारमध्ये सांगितलं होतं, नर्मदा अष्टक आणि नर्मदा मैयाचं नाव घ्यायचं आंघोळ करताना. गंगा, जमुना, यमुना सगळ्यांची नावं घेऊन आंघोळ करायची. ते तर करायचंच आहे, पण ते झाल्यानंतर तुम्हाला आता नवीन काय चालू करायचं आहे, कुंकू, हळद हे लावायचं आहे कपाळी. सिद्ध केलेलं असेल तुमच्याकडे, आहे का? कधी लावायचे? आंघोळ केल्यानंतर. सिद्ध केलेलं नाहीये. कुंकुमार्चन सिद्ध केलेलं, कुंकुमार्चन केलेलं आहे ना? सिद्ध केलेलं म्हणजे कुंकुमार्जन. हा, म्हणजे त्याला सिद्धच करणं म्हणतात. आपण एवढं नामस्मरण करणं म्हणजे ती वस्तू सिद्ध होते. तर ते कुंकू वापरा नसेल तर रोज लावताना स्वामींचं नाव घेऊन ते लावा. त्या गोष्टी करायच्या. शक्य झाल्यात घरातल्या प्रत्येकाला कुंकू लावण्याचा प्रयत्न करा. 4 महिन्यांमध्ये जी काही साधनं आपण करणार आहोत ती फलित होण्यासाठी त्या गोष्टी करायच्यात. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा एक उपाय राहिलेला आहे, तो महत्त्वाचा लिहून घ्यायचा आहे. कोणत्याही गुरुवारी, श्रावणातल्या कोणत्याही गुरुवारी एक नारळ घ्यायचा आहे, एक महाराजांचं आवडतीचं फूल घ्यायचं आहे, खडी साखर घ्यायची आहे, एक चिठ्ठी लिहायची आहे. चिठ्ठीमध्ये काय समस्या आहे ते लिहायचं आहे आणि मठामध्ये जायचं आहे, केंद्रामध्ये जायचं आहे, मंदिरात जायचं आहे. जे बॅटरी लो झाली आहे म्हणून मी पटापटा सांगते. कधी पण फोन स्विच ऑफ होईल म्हणून थोडंसं. एका गुरुवारी जायचं आहे. अनम्यूट करा, मी पटकन सांगते, थांबा. अनम्यूट करा पटकन, माझाच डबल आवाज येतो मग मला. कोणत्याही एका गुरुवारी कोणत्याही मंदिरात जायचं आहे, म्हणजे गुरुच्याच मंदिरात जायचं आहे, म्हणजे आपल्याच महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. एक नारळ घ्यायचा आहे, चाफ्याचं फूल, महाराजांना जे आवडतं ते फूल घ्यायचं आहे, खडी साखर घ्यायची आहे, एक चिठ्ठी लिहायची आहे. ती चिठ्ठी म्हणजे तुमची समस्या असेल, समस्या माझीही सोडवलेली आहे असं बोलायचं आहे. त्यानंतर मठामध्ये महाराजांच्या चरणाशी तो नारळ घेऊन जायचा आहे, तो ठेवायचा आहे. चिठ्ठीत लिहायचं आहे का ते? चिठ्ठीत लिहून काढायचं आहे ते. त्या चिठ्ठीवरती मागच्या साईडला 333 हा अंक लिहायचा आहे. इथपर्यंत झाल्यानंतर मठात मधनं तो नारळ स्वामींच्या चरणाशी लावून तो घरी आणायचा आहे. घरामध्ये देवघरामध्ये ठेवायचा आहे तो नारळ. पुन्हा 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्याचा प्रसाद म्हणून घरामध्ये सगळ्यांना तो द्यायचा आहे. आणि ती चिठ्ठी आपल्या घरातील स्वामींच्या मूर्तीपाशी किंवा फोटोपाशी जवळ ठेवायची आहे. किंवा माझ्या मागे हे जे स्वामी आहेत आपले लाडके, त्यांच्या फोटो आपल्याकडे ठेवा, स्क्रीनशॉट काढून, किंवा ग्रुपमध्ये मी पाठवेन. आपल्या घरातले जे स्वामी आहेत, आपले म्हणजे तुम्ही पण माझ्या परिवारामधले आहात म्हणून मी आपला परिवार असं समजतात, म्हणून मी आपलं तुम्हाला म्हणते की आपलं जे घर आहे त्या घरामधले हे जे स्वामी आहेत ह्यांना बोललेलं लवकर पूर्ण होतं सगळं. आणि जे काही तुम्ही तिथून सुद्धा जे काही बोलणार आहात, शेवटी देव सगळीकडे आहेत, तुमच्याकडे काय माझ्याकडे काय हे काही नाही, पण ह्या फ्रेममधनं जी ऊर्जा मला आत्तापर्यंत मिळत आलेली आहे, जी कामं माझी पटापटा झालेली आहे ती तुमची पण व्हावी. कारण की हे स्वामी काय फक्त माझे एकटीचेच नाही आहेत, तुमच्या सगळ्यांचे आहेत. ते महाराज आपल्या सगळ्यांचे आहेत. म्हणून तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर ते त्यांच्यापाशी बोला आणि मनापासून ते त्यांना सांगा जे चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे ते. आलं लक्षात?
हे करायचं आहे आणि ते झाल्यानंतर 21 वेळा धन्यवाद म्हणायचं आहे. ती विश कम्प्लीट झाल्यानंतर 21 वेळा धन्यवाद मागते का? नाही. ज्या दिवशी तुम्ही मठातनं केंद्रातनं नारळ घरी घेऊन याल, देवापुढे तो महाराजांच्या पुढे ठेवायचा. 21 वेळा धन्यवाद 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 म्हणायचं आणि तसंच ठेवायचा तो. ती चिठ्ठी पण महाराजांकडे ठेवायची. आणि हा जो फोटो दिलाय त्या फोटोकडे बघायचं एकटक. तुमच्या आपल्या ग्रुपमध्ये पाठवेन, त्यांच्याशी ते बोलायचं. तुम्ही जे काही बोललेलं आहात त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते बोला. एक एनर्जी द्या त्या गोष्टींना. जसं आपण व्हिडिओ ताई, कॉल नारळ करतो काय करायचं ते? तशा पद्धतीने. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तो नारळ घरामध्ये प्रसाद म्हणून वापरायचा आहे. मग तुम्ही त्याची काय बनवणार, खोबऱ्याची बर्फी बनवा किंवा असंच खा, काही हरकत नाही. घरात कोणी आलं तर त्यांना पण द्या, काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत सगळ्यांना समजलं?